सर, मी आहे वसुंधरा ठाकूर. मी कंप्लेंट केली होती. वाटच बघत होते तुमची. अटक करायला. अटक करण्यासाठी नाही, चौकशी करण्यासाठी आलोय. तुमच्या मुलावर जो हल्ला झाला त्याची चौकशी चालू आहे. संशयित म्हणून तुमचं नाव दिलंय. मीच दिलंय. पण मी काही केलेलं नाहीये. तू जरा गप्प बैस. हे बघा, तुम्ही हिचं काही ऐकू नका. हिला लगेच अटक करा म्हणजे वेळ वाचेल. हे बघा, आम्ही इथून कोणालाही घेऊन जाणार नाही आहोत. मिस्टर आणि मिसेस रानडे यांची चौकशी झालेली आहे, तशीच आता यांची चौकशी. त्याची काय गरज आहे? मी सांगतेय ना, हिनेच केलंय सगळं. जयश्री, शांत राहा ना. त्यांना त्यांचं काम करू दे. सर, मी तयार आहे. विचारा तुमचे प्रश्न. हल्ला झाला त्या ठिकाणी तुम्ही उपस्थित होतात हो. का? कारण माझे मिस्टर एकटेच गेले होते तिथे. मला काळजी वाटत होती त्यांची, म्हणून मी त्यांच्या मागे गेले. तुम्ही त्यांच्या मागे गेलात ही गोष्ट तुमच्या मिस्टरांना माहित होती? सुरुवातीला माहीत नव्हतं, पण त्यानंतर आमच्यात थोडं बोलणं झालं. काय बोलणं झालं? काय बोलणं झालं? फार काही नाही. मी माफी मागितली त्यांची. कारण हिने माझ्या लेकाला फसवलं होतं आणि ते नुकतंच उघडकीला आलं होतं. मॅडम, प्लीज मध्ये बोलू नका. सॉरी. हा, तर तुम्हाला तिथे कोणी दिसलं का? नाही, म्हणजे ज्या दिशेला माझी पाठ होती कोणी त्या दिशेने चालवली गेली. तुम्ही तिथे कोणाला पळून जाताना बघितलं पण नाही? बघितलं, पण त्या व्यक्तीने त्याचा चेहरा झाकला होता. दरवाजेही खूप घाईघाईत बंद केले, कारण आम्ही तिथून बाहेर पडू नये म्हणून. मग तुम्ही कसे काय बाहेर पडलात? तुम्ही कसे काय बाहेर पडलात? आता बोल. तिथली खिडकी फोडली मी आणि कसं बसं माझ्या मिस्टरांना घेऊन हॉस्पिटलपर्यंत पोहोचले. ठीक आहे, मिळालेली माहिती इनफ आहे. अजून काही लागलं तर आम्ही नक्की येणार. थँक्यू फॉर कोऑपरेशन. चला रे. आर यू ओके? हो. हे बघा, तुम्ही आईचं बोलणं मनाला लावून घेऊ नका. इग्नोर करत जा सरळ. अहो, मी खरंच ठीक आहे. आणि मी खरं सांगू, मला आईंच्या बोलण्याचं कधीच वाईट नाही वाटत. खरं तर मला काही बोलण्याचा त्यांचा पूर्ण अधिकार आहे. आणि आता तर परिस्थितीच तशी आहे. त्यांना वाटते की तुमच्या जीवाला धोका आहे. मला सांगा, कुठल्या आईला सहन होईल? नाही म्हणजे त्यांच्या जागी मी आणि तुमच्या जागी बनी असताना तरी माझी हीच परिस्थिती झाली असती. कदाचित त्याच्यापेक्षा जास्त वाईट. आणि मी खरं सांगू, मी तर कोणाचंच ऐकून घेतलं नसतं. मी समजू शकते आकाश. बघतो ना माझ्या आईला. तिला जर कळलं असतं ना की तुम्ही व्यक्ती म्हणून केवढे जेन्युइन आहात, तर ती कधीच रागावली नसते तुमच्यावर. तेही कळेल आईंना लवकरच. असंही बाबा म्हणतात, जे जेव्हा व्हायचे ना ते तेव्हाच होतं, ना आधी ना नंतर. तुम्ही नका काळजी करू, सगळं लवकरच ठीक होईल. आय होप सो. हिंगे चला, मी खूप दमलोय आणि आय एम शुअर तुम्ही दमला असाल. झोपून घेऊया. नाही, असं कसं? औषधं बाकी आहेत ना तुमची. चला या या. नाही आकाशराव, प्लीज अजिबात नाही सांगा. रा किती कंटाळा करता तुम्ही. 2 मिनिटाचं तर काम आहे ना. बसा इथे, बसा. मी नसताना औषधं वेळेवर घेत होतात की नाही? ते
स्वतःची काळजी स्वतः घ्यायला पाहिजे की नाही? थँक्यू. चला आता झोपा निवांत. ओके मॅम. चलो गुड नाईट. तुम्ही पण झोपून घ्या. हो. हां मीच. ते पेमेंट. एक मिनटं. हे घ्या. थँक्यू. ते मोजून घ्या ना तेवढे. ओके. बरोबर आहे. थँक्यू. हे. बाबा ते पेमेंट मिळाला. बरं बरं. वसू पण तू नीट आहेस ना? म्हणजे आता कुठे आहेस तू? मी ठीक आहे बाबा. ते आता घरीच जायला निघाली. काय झालं? अगं शार्दूल आला होता. काय म्हणाला? त्याच्या नेहमीच्याच धमक्या. मला ना खूप भीती वाटते ग त्याची. तुम्ही त्याच्या बोलण्याकडे आता लक्ष नका देऊ. तू खूप सांभाळून राहा. हा बाबा. आणि तसे आकाशराव आहेत माझ्यासोबत. बरोबर आहे. पण वसू तू नीट घरी जा. ओके बाबा, ठेवतो.